दुसरं आहे भारत सरकारचे सार्वजनिक लेखे किंवा पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया, यांना आपण काय म्हणतो, पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया या नावानं सुद्धा ओळखतो. पहा यामध्ये काय काय येतं, पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामध्ये काय येतं, तर पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामध्ये प्रॉव्हिडंट फंडचे डिपॉझिट येतात, ज्युडिशियल डिपॉझिट सुद्धा येतात, बॉन्ड दंड म्हणजे सरकारने दंड लावलाय किंवा छापे यामधून सुद्धा पैसे येतात, आणि सेव्हिंग बँकचे डिपॉझिट, हे सगळेचे सगळे मुद्दे कशामध्ये येतात, पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामधून येतात. म्हणजे पहा तसं वर्करने पाहायला गेलं तर गोष्ट आपल्याला काय क्लिअर होते. एक आहे आर्टिकल 266. 266 मध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक आहे भारत सरकारचा संचित निधी, दुसरा आहे पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया. बरोबर आहे, दुसरा आहे पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया, भारत सरकारचं पब्लिक अकाउंट. मग संचित निधीमधून पैसे खर्च करायचे असतील तर कुणाची परवानगी आवश्यक आहे, संसदेची परवानगी आवश्यक आहे. पण जर पब्लिक अकाउंटमधनं पैसे खर्च करायचे असतील तर हे कार्यकारी निर्देशानुसार पैसे खर्च होतात. कार्यकारी निर्देश, मला सांगा इथं कार्यकारी निर्देश म्हणजे कोण, मंत्रिमंडळाच्या सहीनं पैसे खर्च होतात, मंत्रिमंडळाची सही. आलं लक्षात. आर्टिकल 266 यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक आहे भारत सरकारचा संचित निधी, संचित निधीमधून जर पैसे खर्च करायचे असतील तर संसदेची परवानगी लागते, जी आर्टिकल 114 मध्ये मिळते, ज्याला आपण अप्रोप्रिएशन बिल असं म्हणतो. दुसरं आहे पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया. पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामध्ये जे पैसे खर्च करायचे हे कार्यकारी निर्देश म्हणजे मंत्रिमंडळाच्या सहीनं खर्च होतात. पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामध्ये काय येतं, प्रॉव्हिडंट फंडचे डिपॉझिट असतात, ज्युडिशियल डिपॉझिट असतात, बॉन्ड दंड मारलेले छापे यामधून आलेले पैसे असतात, सेव्हिंग बँकेचे डिपॉझिट असतात, मंत्रालयाच्या सहाय्यानं पैसे खर्च होतात, कार्यकारी परवानगीनं पैसे खर्च होतात. इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामध्ये जे सगळे व्यवहार होतात हे मोस्टली काय असतात, बँकिंगचे व्यवहार असतात, बँकिंग ट्रान्झॅक्शन असतात, कॅशचे व्यवहार नसतात. मोस्टली बँकिंग ट्रान्झॅक्शनच्या मार्फत पैसे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी खर्च होतात. राहील लक्षात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामधनं पैसे खर्च करण्यासाठी संसदेच्या परवानगीची गरज नसते. आणखीन यामध्ये काय येतं, रेमिटन्सेस येतात म्हणजे परतावा, डिपार्टमेंटल डिपॉझिट, पोस्टल डिपॉझिट, हे सगळंच्या सगळं पब्लिक अकाउंट ऑफ इंडियाचा भाग आहे. रेमिटन्स म्हणजे माहिती ना, परतावा. कोणताही भारतीय नागरिक जो परदेशामध्ये कामाला गेला असेल, परदेशामध्ये कामाला गेल्यानंतर त्यानं तिथं कमवलेले फॉरेन करन्सी जेव्हा तो भारतामध्ये ते फॉरेन करन्सी पाठवतो त्याला आपण परतावा किंवा रेमिटन्स असं म्हणतो. हा रेमिटन्स हा भारत सरकारच्या पब्लिक अकाउंट ऑफ इंडियाचा भाग आहे. चालेल. कार्यकारी निर्देशानुसार पैसे खर्च केले जाऊ शकतात. आणि पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामध्ये प्रामुख्यानं काय येतं, बँकिंग ट्रान्झॅक्शन्स येतात, जे मी आत्ता सांगितलं. काय येतं, मुख्यतः बँकिंग ट्रान्झॅक्शन्स येतं.